हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानाच्या बाहेर आहोत। या ठिकाणी हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांचं मत काय येणाऱ्या विधानसभेविषयी आज आपण त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जाणून घेणार आहोत। तर ज्या वेळेस आमची गरज होती त्यावेळेस कमळाने आमचा फायदा करून घेत आणि ज्या वेळेस आता आम्हाला काय थोडी सहकार्य पाहिजे आणि त्याचा कमळाला पुरापूर फायदा भोगावा लागणार आहे। इंदापूर तालुक्यात महाराष्ट्रात आमचं नेतृत्व जर बाहेर पडलं तर तुम्हाला येणाऱ्या विधानसभेच्यात किती लोक बाहेर पडतील हे तुम्हाला दिसतं। पाटलांनी हाती तुतारी घ्यावी, जो काही निर्णय भाऊ घेतील तो आम्हा सर्वांना मान्य आहे, परंतु जे काही लोक आहेत आता आलेली सर्वांचं म्हणणं आहे की भाऊंनी तुतारी हाती घ्यावी। आतल्या जनता दरबारात हर्षवर्धन पाटलांसमोर कमळापेक्षा तुतारी भारी म्हटलं गेलं। तुतारी सर्वांचं म्हणणं येते तुतारी घ्यावी, म्हणजे येणाऱ्या विधानसभेला हर्षवर्धन पाटलांच्या नेतृत्वाखाली इंदापुरात तुतारी वाजणार 100% आमदार फिक्स 24चे। गेल्या काही दिवसापूर्वी शरद पवारांची आणि हर्षवर्धन पाटलांची एक भेट झाली, त्या भेटी संदर्भात नाही काय नो कॉमेंट। हर्षवर्धन पाटलांनी तुतारी हाती घ्यावी का? हर्षवर्धन पाटलांनी काय हाती घ्यावं या निर्णय त्यांनी घ्यावा, कारण बावडेकर आणि इंदापूर तालुक्याचा सगळ्या एकच पक्ष आहे आणि तो पक्ष म्हणजे हर्षवर्धन पाटील। ते जिथं जातील तो आमचा पक्ष। आता जनता दरबारात डायरेक्ट ती अप्रत्यक्षरित्या कार्यकर्त्यांकडून बोलून दाखवलं की कमळापेक्षा तुतारी भारी असं वाटतं सध्या, परंतु भाऊ जे ठरवतील त्याला शेवटी आमचा पाठिंबा असणार आहे। ओके, एक मिनिट हर्षवर्धन पाटलांनी तुतारी हाती घ्यावी का? असं काय नाही, ते देशाचे महाराष्ट्राचं नाही, ते देशाचं नेतृत्व करतात, त्यांना तेवढं ज्ञान आहे की त्यांनी कुठल्या पक्षात जायचं का अपक्ष उभं राहायचं का हा इथं थांबायचं, ते स्वतःचा निर्णय स्वतः घेणार आहेत। त्यामुळे ते जे निर्णय घेतील ते आम्ही आज जनता सगळी त्यांच्या पाठीमागं आहे। आत्ताच्या जनता दरबारामध्ये कार्यकर्त्यांनी अप्रत्यक्षरित्या समोरासमोर डायरेक्ट तुतारी हाती घ्यावी असं म्हटलं। कसं आहे, प्रत्येकाला बोलायचा वैयक्तिक तो अधिकार आहे, त्यामुळे त्या प्रत्येकाने भावना बोलून दाखवल्या, तिथं शेवटी निर्णय घेणार ते आमचं नेतृत्व आहे। येणाऱ्या विधानसभेला भाजपकडून हर्षवर्धन पाटलांना तिकीट मिळेल का असं सांगता येत नाही, पुढं काय होईल तो निर्णय आहे, पण आम्ही जनता जे भाऊ निर्णय घेतील तो आम्ही मान्य करणार आहे। म्हणजे ह्या विधानसभेला हर्षवर्धन पाटील फिक्स विधानसभेला उभा राहतील, 1,01% उभा राहतील आणि निवडून पण येतील। हर्षवर्धन पाटलांनी तुतारी हाती घ्यावी का? नाही, विकास आघाडीचाच विषय आहे आणि अशाच बी आहे की समजा भावनी जी काय डोक्यात त्यांच्या येईल म्हणजे पद्धतीनं त्याप्रमाणे जे आमचा कार्यकर्ता जाईल तिकडे आम्हाला जावंच लागेल। आमच्या तालुक्याचा मंत्री आहे, पण आमदारकीसाठी भाजपकडून उमेदवारी मिळण्याची चान्सेस कमी असल्यामुळे विद्यमान आमदारांना महायुतीमधून उमेदवारी मिळणार आहे, त्यामुळे हर्षवर्धन पाटलांना कदाचित उमेदवारी मिळू शकणार नाही। त्यामुळे हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्ते म्हणून तुम्हाला काय वाटतं? मग हीच मी सांगतो की विकास आघाडी जिकडे भाव जातील तिकडे आमची मान्यता आहे, आम्ही मतदार आहे। आम्हाला फक्त भावला आमच्या मागं टाकल्या कारणामुळं आम्ही भावच्याच पाठीमागं जाणार। मग भावनी कुणीकडे बी जाऊ द्या, पण भाजपचा विषय नाही त्यांचा, भाजपचा विषय त्यांच्या डोक्यात कधीच येणार नाही आणि जर आला तर मग काय नाही, आम्ही तिकडेच म्हणायचं। आता काय थोडक्यात हर्षवर्धन पाटलांनी हाती तुतारी घ्यावी का? कसं आहे बरं का, तुतारी घ्यायचा प्रश्न येत नाही, पण जे लोक फसवतात त्यांच्यापासून सावध राहा आणि आपला जो निर्णय आहे, जनतेचा जो निर्णय आहे तो आमच्या नेत्यांनी मान्य करावा आणि नेत्यांनी जो निर्णय घेईल तो आम्ही मान्य करणार। परंतु एकच वाक्य, फसव्या लोकांपासून सावध राहा। उदाहरणार्थ भाजपपासून सावध राहा तसं नाही। आज आमचे साहेब कुठे आहेत, अजून पक्ष बदलला नाही, BJPमध्ये आम्हाला शब्द कोण दिला आहे? भाजपने शब्द दिला, त्या भाजपने तो शब्द पाळावा, न पाळल्यास आमचा जो नेता निर्णय घेईल ते आम्ही परंतु एकच वाक्य, फसव्या लोकांपासून सावध राहा बस। गेल्या 15 दिवसापूर्वी अजित पवारांची जनसन्मान यात्रा इंदापुरात दाखल होताच अजित पवारांनी विद्यमान आमदारांना उमेदवारी घोषित केली थेटपणे। नाही, तो त्यांचा निर्णय लक्षात घ्या, ते युतीमध्ये आहेत। युतीचा निर्णय काय? ते युतीचा निर्णय काय त्यांनी तो वैयक्तिक केला असेल तर आम्हाला काय हे नाही, परंतु
जो निर्णय हा युतीचा निर्णय झालेला नाही. युतीचा निर्णय होईल जो आमच्या नेत्याला मान्य असेल आणि ते आमचे नेते जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य आहे. ओके. हर्षवर्धन पाटलांनी तुतारी हाती घ्यावी का? हाती घ्यायलाच पाहिजे. म्हणजे कसं आहे, आम्हाला हर्षवर्धन पाटलाशिवाय पर्याय नाही. कुठल्या कामाला अडचण नाही आम्हाला. आणि आम्ही त्याच टायमाला दवाखान्यात ॲडमिट झालो मी, तेव्हा माझी गॅरंटी नव्हती. त्याच टायमाला हर्षवर्धन पाटलांनी मला निमेराचा त्याला सरळ फोन केला अकलूजला इनामदाराला, ते पेशंट वाचवा. ती पेशंट वाचल्याशिवाय आमचं पेशंट आहे म्हणलं. आम्ही हर्षवर्धन पाटलाला सोडायचं ना. एवढं म्हणजे कमळापेक्षा तुतारी भारी. तुतारी भारी. हा असं आहे ना. हर्षवर्धन पाटील यांनी हाती तुतारी घ्यावी का? कसं आहे, आता शेवट बाहू बांधतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण. पण आमचं सर्वसामान्य जनतेचं आणि मुस्लिम समाजाचं आणि प्रत्येक तळागाळातल्या सर्वच लोकांचं, सर्वसामान्य लोकांचं म्हणणं आहे की भाऊनी विकास, इंदापूर तालुका विकास आघाडीतून निवडणूक लढवावी, कोणाच्या पाठीमागं न जाता. शेवट भाऊ आमचे नेते हे डिमांडर आहे, कमांडर आहेत, डिमांडर नाही आहेत. आता झालेल्या आतमधल्या मीटिंगमध्ये भर सभेत हर्षवर्धन पाटलांसमोर कार्यकर्त्यांनी तुतारी म्हटलेले. होय, पण शेवट साहेब बांधतील ते धोरण आणि सांगतील ते, जे साहेब निर्णय घेतील तो आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना मान्य आहे. समजा हर्षवर्धन पाटलांनी तुतारी उमेदवारी मिळाली तर शेवट काम करणार ना. आणि ह्या वर्षी 100% भाऊ ह्या वेळेस आमदार आहेतच, काय फिक्स. कमळापेक्षा तुतारी भारी का? शेवटी भाऊ सांगतील ते तेच होणार ना. शेवट कमळापेक्षा तुतारी भारीच की. मग तुतारी भारी का? तुतारी भारी. आपलं काय मत आहे? कमळापेक्षा तुतारी 100% चांगली. म्हणजे विधान करून घेतला. ज्या वेळेस आमची गरज होती त्यावेळेस कमळाने आमचा फायदा करून घेतला. आणि ज्या वेळेस आता आम्हाला काय थोडी सहकार्य पाहिजे आणि त्याचा कमळाला पुरापूर फायदा भोगावा लागणार आहे. इंदापूर तालुक्यात महाराष्ट्रात आमचं नेतृत्व जर बाहेर पडलं तर तुम्हाला येणाऱ्या विधानसभेच्यात किती लोक बाहेर पडतील हे तुम्हाला दिसून. नेतृत्व म्हणजे कोण? शरद पवार का हर्षवर्धन पाटील? आमचं नेतृत्व आमचा हर्षवर्धन पाटील यांना भाजपकडून वारंवार शब्द दिला जातोय, पण आता येणाऱ्या विधानसभेला विद्यमान आमदारांना उमेदवारी अजित पवारांनी घोषित केली. यावर अजित पवाराचं पहिल्यापासून हीच आहे, फक्त सभेत बोलायचं मी शब्दाचा पक्का, पण कुठलाच शब्द आजपर्यंत पाळलेला नाही त्या माणसाने. आणि ती पत्न अजितदादाला सुद्धा भोगायची बारी येणार आहे. म्हणजे इंदापुरात येणाऱ्या विधानसभेला तुतारी वाजणार 100. जो आमचा नेता जो उमेदवारी घेईल, जो चिन्ह असेल ती उमेदवारी निवडून येणार. शेवट तुतारीशिवाय पर्याय नाही. तुतारी ही म्हणजे इंदापूर तालुक्यासाठी तर सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि तुतारीवर असल्यावर भाव लाखाच्या पटीनेच निवडून येणार. म्हणजे हर्षवर्धन पाटलांनी तुतारीवर उमेदवारी लढवावी ही आपल्या सर्वांची भावना आहे का? हो, 100%. कार्यकर्त्यांचं मत काय हे जाणून घेतलं. बावड्याहून विशाल भोंग, राजकीय सामना न्यूज, इंदापूर.